आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य, नागरिक हैराण. आगीतून उठून फुपाट्यात अशी अवस्था सध्या पलूस तालुक्यातील एका रस्त्याची झाली आहे. त्याचं झालं असं, पावसाळ्यात सावंतपूर वसाहत ते पलूस कॉलनी रस्त्यावरील खड्डे बुजवा तसेच साईट पट्टीवरील अतिक्रमण हटवा या मागणीचे निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आलं होतं. यानंतर प्रशासनाने या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये भर टाकून मोजवले खरे, मात्र पावसाळा संपल्यापासून या रस्त्यावर अक्षरशः धुळीचे लोट उठत आहेत. या रस्त्यावर वाहन गेले की उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत, तर यावर प्रवास करणाऱ्यांची अवस्थाही काही वेगळी नाही. या धुळीचा तात्काळ बंदोबस्त करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव, सुनील पवार, एम स्वामी, जितेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, किशोर भोसले, राजेश फाळके, हर्षद जाधव यांनी केली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.